मला सांगा आजपर्यंत भरपूर खतं वापरले असेल, काय खत- फरक आहे आपल्या खतांमध्ये आणि बाकीच्या खतांमध्ये? अहो जादूच आहे, जादूची कांडी सारी खरंच ना. जादूच आहे. डायरेक्ट जादू आहे. हा म्हणजे direct भरपूर जादू. लिक्विड सोडले असेल ना अहो तुम्ही? भरपूर म्हणजे असं का द्राक्षाच्या बागाला कोणी असं कोणीच वापरत नसेल. खरंच ना. त्याचं नाव बघितलं सांगतो मी आम्ही, आपण. म्हणजे ना एक असं काहीतरी का फक्त सोन्याचं पाणी करून ओतायचं राहिले. खरंच हो. बापरे. खरंच ना. म्हणजे जसं- सर्व प्रकारचे हा, खत सर्व औषधं सर्व. वापरली. अहो पण याला आता तुम्ही सांगा मागचे रासायनिकला 3 लाख रुपये भांडवल लागेल. अरे बापरे. 3 लाख रुपये. पण खूप जास्त झालं. रिझल्ट आला नाही. अहो रिझल्ट म्हणजे तुम्हाला फोटो दाखवला ना तेव्हाचा. आणि आता फक्त तुम्ही काय काय सोडलं? आता कार्बन आणि ग्रिप लाईन. ग्रीन लाईफची बॅग. कार्बन किती सोडले याला? याला 10 लिटर. 10 लिटर सोडलं का आतापर्यंत? आणि ग्रीन लाईफची बॅग किती किलोची? 4 किलोची? 4 किलोच्या 2. 4 किलोच्या 2 बॅगी सोडल्या. अच्छा, म्हणजे म्हणजे याला अर्धीच. हा. ते तिकडं आता आपण पाहिले ना हा त्याला अर्धी. हा. म्हणजे पुरी याला, म्हणजे याला एक गेली त्याला एक गेली आणि त्याला एक गेली. म्हणजे पूर्ण सुकेल होता का प्लॉट हा? पुरा सुकेला होता ना. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे 100%. 100%. अहो जादूची कांडीच आहे. डायरेक्ट. खरंच ना. नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. पिंगळवाडी विजय भरसट, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. अच्छा, आता मला सांगा हा टोमॅटोचा प्लॉट किती दिवसाचा आहे? आता 10 जुलैची लागण आहे, म्हणजे किती दिवस झाले असतील? म्हणजे जवळपास 5 महिन्याच्या आसपास. 5 महिने झालेले. हा. 5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. हा. हा प्लॉट तर थांबून जायला पाहिजे होता. किंवा थांबून म्हणजे थांबूनच गेला होता, आम्ही सोडूनच देणार होतो. हा. पण मग असंच व्हिडिओ बघता बघता एक आला लक्षात, ऑर्गॅनिक कार्बन. हा. ते आणलं. ओके. तेवढं म्हणजे अशी कंडिशन आहे. म्हणजे डायरेक्ट जीवनदान भेटलं plot ला. जीवनदानच भेटलं. 100% रिझल्ट भेटला म्हणजे 100%. पूर्ण जायला सारखं होतं प्लॉट ते. हा. डायरेक्ट वाटत अहो, पुरा सोडूनच दिला होता आम्ही. सोडूनच दिला होता, म्हटलं शेवटची ट्रायल फुटली तर फुटलं. पण एकदम भारी झालं. थोडा आधी सोडला असता ना ते लय भारी कंडिशन. तरी तुम्ही हाकून 8-10 दिवसाने येऊन बघा. म्हणजे आता ना. पुढं प्लॉट एकदम भारी होणार अजून. हा एकदम भारी. परत आता एक डोस भरायचा. परत एक डोस भरणार आहे. आता मला सांगा शेती किती वर्षापासून करता आपण? शेती काय बसवणं त्याच्यातच चाललंय आता. काय 3रीला शाळा सोडली तशापासून टमाट्यात लावतोय. हा ना, म्हणजे खूप दांडगा अनुभव आहे तुम्हाला. हा. म्हणजे काय करायचं? हे वापरल्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शनच घ्यायचं नाही. आता सोबत आपले चिरंजीव पण आहे, बरोबर ना? नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. विकास विजय भरसट, राहणार पिंगळवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. अच्छा, आता तुम्ही वडिलांना हातभार लावता हो. शेतीमध्ये, बरोबर ना? आता आज जर बघितलं तर युवा पिढी शेतीपासून लांब पळते, पण तुम्ही शेती करताय, बरोबर ना? हो. काय कारण आहे याचं? शेतीची आवड, बर. पहिलेपासून शेतीची आवड असल्यामुळे आनंद वाटतो. हो, आनंद. एवढ्या ठिकाणी पहिल्यांदापासून आम्ही चांगलं वाटलं तसं माणसाला चांगलं वाटतं बुवा असं. हो ना? हो. तुम्ही लय मध्ये प्रयत्न करून पाहिलो आम्ही. काय बोलताय? खरंच ना, ऑर्गॅनिकला बी पण लय बरेचसे कंपनीचे प्रोडक्ट वापरून पाहिले, पण पण असं आम्हाला result- पाहिजे असं रिझल्टच भेटायचा नाही. रिझल्ट आहे याचं 100% याचं रिझल्ट भारी आहे. आहे, 100%. वाटत नसतं पण चांगलं प्लॉट झालं. हा ना. एकदम म्हणजे आता एकदम तुम्ही म्हणजे आहे ना, प्लॉट एकही दिसणार नाही एक तुम्हाला. काही तुम्ही आहे ना, म्हणजे 25 जुलैचे प्रेडच्या लागणे आहेत ना, एक काही नाही. प्लॉट असे राहिले मोठे मोठे शेतकऱ्याकडे जा तरी तुम्हाला पाहायला भेटणारच नाही. म्हणजे इथून वणी परिसर हो, वणी मी पर्यंत असे प्लॉट सांगितलं आहे ना, आता ते ऑगस्ट मध्ये लावलेले आहेत ना, हा. ते सुद्धा असे नाही. आणि खरंच आपले ना. साधे आहे समजायचे. त्याशिवाय राफ्टिंग नाही, काहीच नाही, Grafting साधे नाही, आहे. काय साधे आहे. आणि या वर्षी जर बघितलं तर पाऊस खूप पडला. अहो इकडं तर मोकार पाऊस पडतो, इकडे सापुतारा जवळ आला ना, हा. त्याच्यामुळे लय मोकार पाहुणे. आता फक्त 8-10 दिवस झाले तसा पाऊस गेलाय ना, तेवढाच नाही तर नंतर तांबाट्या सुद्धा आम्ही पाण्यातच फोडले एवढे. हो ना? हा. आतापर्यंत टोटल किती जाळ्या निघाल्या असतील तुमच्या? आतापर्यंत 1000-1500 निघले असते एवढे. 1000-1500 जाळ्या निघाल्या. हम्म. आता मला सांगा आज रेट काय चालू आहे? आज आहे ना 1000 रुपये, 800 800 पर्यंत रेट आहे जवळपास, बरोबर ना? हा. काय वाटतं आपले शेड्यूल वापरल्यानंतर खर्च कमी होईल का? खर्च कमी होईल 100%. आज केमिकल मध्ये काय समस्या राहिली? केमिकल मध्ये म्हणजे तुम्ही काय वापरा, फक्त एक दिवस रिझल्ट दाखवतोय
दुसऱ्या दिवशी अहो झोप लागत नाही खरंच ना. तुम्ही किती भारी पावडर मारा, पाऊस जर आला ना काय झाला आणि काय नाही झाला. तसं हे एकदा केलं ना, अहो रोज चेंजिंग दिसतंय रोज, फक्त पाणी पाहिजे. म्हणजे एकदम सोपी होईल शेती हे एकदम वापरल्यावर. सोपी. अडवणू माणसाची खरीच शेती आहे. आणि आमच्या सारख्या अडवणू माणसाला खरीच भारी आहे. डोक्याला ताप पण नाही डोक्याला ताप नाही, एकच प्रोडक्ट घ्यायचा, आणि सोडायचं सोडायचं. ड्रिपनी. त्याचे औषध बी त्यांच्या कंपनीचे भारी औषध. हो ना. हा. मग आता टोटल शेती किती सर आपल्याला? टोटल असेल 5-6 एकर. 5-6 एकर आहे. हम्म. काय असतं पीक भाजीपालाच? हा, सर्व टमाट्या आणि कांदे. अच्छा. आणि ही व्हरायटी कोणती आहे? ही 108 आहे. 108 व्हरायटी. काय विरांग आहे काय. आता आपण जर झूम करून बघितलं, तुमच्या मागे तुमच्या बंधूंचा प्लॉट आहे बरोबर ना? हा तो किती दिवसाचा बोलले? हा, तो 1 ऑगस्टला लागणार. लेट Late. या प्लॉट पेक्षा आणि वाळून पण गेलाय. हा, वाळू नाही गेला. अहो त्याच्यापेक्षा उजून भयानक अवस्था आहे बाकी प्लॉटची. आता हा प्लॉट असं वाटतोय का हा आत्ताशी म्हणजे सुरुवात झालेली आहे सुरुवात आत्ताशी. असंच समजा. झालंय. अहो एकदम बुडा अशी एकदम ना, हा असे डायरेक्ट इथून खोड निघू राहिले. हे बघा ना, हा ना, हे हे पहा. बघ ना. हे बघ डायरेक्ट बुडातून खोड निघू राहिले. हे पहा. हम्म. असे म्हणजे बरेचसे आहेत. म्हणजे आजपर्यंत तुम्ही एवढे खत औषध वापरले, असा रिझल्ट रिझल्टच नाही आला, कधीच आलं नाही. कधीच नाही आला. तेव्हा अच्छा, काय सांगाल इतर द्राक्ष शेतकरी किंवा भाजीपाली शेतकऱ्यांना? करायला पाहिजे, ऑर्गॅनिक करायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता बाबा. गॅरंटी, म्हणजे टेन्शन फ्री शेती होईल. टेन्शन फ्री, काहीच टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही. चालेल. त्याशिवाय औषध बी कमी भावात आहे ना. कमी भाव आहे हा, बरोबर ना? हा. म्हणजे आजपर्यंत काय फरक आहे हो बाकीचे जे लिक्विड आहे आणि अहो, कार्बन मध्ये? 1000 रुपये किलोचे सोडून लेत, याला 1500 रुपये किलोचे सोडेल आहेत. अरे बापरे, तरी रिझल्ट नाही. रिझल्टच नाही. हा. आज सोडला, आज शेंडा दिसला तर उद्या सकाळी पाहिलं त्याच्यावर काय काय प्रॉब्लेम आहेच खरंच ना. तर तुम्हाला घरी गेला असतं पोताभर डायरेक्ट बाटल्या दाखवल्या असत्या, हो ना. भारी भारी कंपनीचे. अच्छा, आता इथून पुढे तुम्ही 100% हा, हेच तंत्रज्ञान. 100% आपण तर याच्याच शोधात होतो. खरे आम्हाला अशाच सापडत. हा, खरी शेसर सापडला आता शेतीसाठी. चालेल चालेल, खूप छान माहिती दिली. तुम्हाला मार्गदर्शन आणि मटेरियल कोणाकडून घेता आपण? आम्ही आबून येऊन आबोनावरून, म्हणजे वितरकाकडून. यांच्याकडे. राम राम. नमस्कार. तुमचं संपूर्ण परिचय द्या. मी प्रीतम दिलीप सिसोदे, राहणार आबोना. समर्थ कृषी सेवा केंद्र नावाचं आपलं एक दुकान आहे. तिथूनच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तरी आम्ही पण सजेस्ट करू की ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचे सुपर ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ ह्या 2 गोष्टींचा वापर निसंकोचपणे करा. आणि संपूर्ण गॅरंटी आम्ही घेतोय. एकदा तुम्हाला वापरायला काहीच हरकत नाही. आज काहीच रिझल्ट हरकत तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. म्हणजे आता हा प्लॉट किती दिवस चालेल अजून? अजून जोर आमच्याकडे पाणी आहे ना तोपर्यंत ते बंदच नाही होणार. जेव्हा पाणी संपत आमच्याकडे आहे हा. ना 26 जानेवारी पर्यंत जेमतेम पाणी राहते तोपर्यंत आरामशीर झालं. म्हणजे तुम्ही जानेवारी महिन्यापर्यंत नाही, प्लॉट चालू जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चालेल. आणि आणखी 3 महिने चालेल. हा ना. हो. त्याच्यात तुम्हाला थोडं अजून कार्बनची भेटली, हा, त्याच्यामुळे अजून सोपं आता हे झालं. परत फायदा सोपं होईल. झालं. परत फायदा हो, होईल. हे औषध वापरल्यामुळे. चालेल चालेल, खूप छान माहिती हम्म. दिली. धन्यवाद. धन्यवाद. आजीबाई तांबाटी खाता का? कशी चव